मुखे बोधवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारः भागवी कोणमाथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करित कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घालीले मज प्रेम पाखर सदा दूरी नको धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो बंधन ईशां शरण सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहम् ज्ञानाप्तये तुतान् वन्दे यज्ञेशां गुरुनायकान् अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा इथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे सुखे जन्म वेधा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या 2025 सालामधल्या या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज नामस्मरण दिन क्रमांक 1 आषाढ शुद्ध एकादशी उपाख्य देवशयनी एकादशीच्या या पूर्व पुण्यकाळावर उपस्थित माझ्या सगळ्या सद्गुरू माता बंधू भगिनींच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि गेली 2 वर्ष आपण पूज्य श्री महाराजांच्या आशीर्वादाने श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निरूपित केलेलं एकनाथी भागवत या ग्रंथाचं वाचन श्रवण चिंतन आणि मनन करण्याचा अभ्यास करतो। यामध्ये शांतीब्रह्मनाथांनी एकादश स्कंद हा मुळामध्ये सर्व वेदांताचा ग्रंथ आहे। पहिल्या 10 स्कंदांमध्ये त्यातही विशेषतः 10व्या स्कंदामधल्या सगळ्या कथा ह्या आपल्याला वेगवेगळ्या भागवत कथा ज्या आपण श्रवण करतो त्याच्यामध्ये सांगितल्या जातात। भगवंताच्या लीलांचं वर्णन आहे आणि एकादश स्कंद हा सगळा वेदांताचा असल्यामुळे खरं शुद्ध परमार्थाचं ज्ञान भगवंतानी विशेषतः उद्धवाला जे सांगितलं तो सगळा वेदांत मूळ भागवत ग्रंथातल्या एकादश स्कंदामध्ये संस्कृत मध्ये होता। एक तर संस्कृत अतिशय कठीण आणि त्यात विषय वेदांताचा तोही कठीण। तेव्हा भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णच्या रूपाने जेव्हा आले
तेव्हा ती भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता त्यांनी सांगितली. 700 श्लोकांची 18 अध्यायांची गीता सांगितली. द्वापार युगातल्या उत्तरखंडामध्ये किंवा द्वापार युग संपून कलियुगाचा प्रारंभ होणार अशा संधी काळामध्ये भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. पुढे जवळपास 4,500-5 हजार वर्ष झाले आणि भगवान श्रीकृष्णांना, योगेश्वराला असं वाटलं की आपण सांगितली 700 श्लोकांची गीता, अर्जुनाला समजली, पण अर्जुन हे माझं निमित्त होतं. ही भगवद्गीता सगळ्यांपर्यंत, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत, बहुजन म्हणजे खूप लोकांपर्यंत, बहुजन शब्दाचा फार आजकाल अलीकडे वेगळा भाग सांगितला. बहुजन म्हणजे सगळेच आले त्याच्यात, सामान्य प्रापंचिक, त्यांनाही निश्चित कळाली नाही अशी खात्री भगवंताला क्षीरसागरामध्ये विश्रांती घेताना लक्षात आलं. कारण सृष्टी निर्माण करणारा विष्णू नुसती निर्माण करून भागत नाही, तर तिथे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला ते सुख प्राप्त व्हावं याचं अखंड चिंतन. कारण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाकडे, पालन पोषणाचं कार्य भगवान विष्णूंकडे. ते पालन पोषण, उदर भरण केवळ शरीरापुरतं नाही, तर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचं जे इति कर्तव्य आहे, खरं कर्तव्य आहे, ते त्याला समजणं आणि त्याप्रमाणे त्यांनी वागणं, याच्यासाठी जे जे काही करावं लागतं तो भाग सगळा विष्णूंकडे, ते डिपार्टमेंट विष्णूंकडे. आणि म्हणून भगवंतांनी विचार केला की नाही पोचली माझी गीता, ती नाही समजली, आपल्याला काहीतरी पुन्हा करावं लागतं. आणि म्हणून भगवंतांनी अवतार घेतला. तो 13व्या शतकाच्या सुरुवातीला तो माऊलींच्या रूपाने, संत ज्ञानेश्वराच्या रूपाने. माऊली हा शब्द वापरला, काढला तरी संपूर्ण ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन आपल्या लक्षात येत असत. अठरा 20 वर्षांचं आयुष्य या सत्पुरुषाला मिळालं. आणि त्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर अवहेलना आपण पाहिली, समाजातल्या आपतेष्टांनी दिलेला त्रास जर आपण पाहिला, तरी शांत मनाने राहणारा हा संयमी महात्मा अखेरपर्यंत स्थिर बुद्धीनेच राहिला. आणि त्या विश्वाला ती गीता पुन्हा 9,000 ओव्यांमधून सोपी 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 करून एका श्लोकासाठी माऊलींनी 250 ओव्या लिहाव्यात. तो विषय सोपा व्हावा, लोकांना कळावा, त्यांच्या आचरणात यावा, म्हणून इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं की ज्या सत्पुरुष आणि समर्थांचं आणि माऊलींचं वैशिष्ट्य आहे की लौकिक अर्थाने ब्रह्मचर्य पाळून प्रापंचिकाच्या, गृहस्थाश्रमाच्या जीवनातल्या सगळ्या बारीक सारीक शंका आणि अडचणींना लक्षात घेऊन अशी उदाहरणं देऊन ही भगवद्गीता तुमच्या माझ्यापर्यंत पोचवली. वयाच्या मला वाटतं 20व्या वर्षी माऊलींनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वरीचं वाचन चिंतन करत असताना लक्षात येतं की ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायातली सुरुवात आणि शेवट हा गुरुभक्तीचा, गुरुप्रेमाचा परमोच्च बिंदू त्या सगळ्या ओव्यांमधनं पाहायला मिळतो. इतकं लिखाण, इतकं चिंतन माऊलीला या कमी वयामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये करावं लागलं. आणि परमात्म्याच्या, तो स्वतःच परमात्मा, त्यांनीच ठरवलं की आता माझी जीवन यात्रा, माझं जीवन कार्य संपलं. आणि वयाच्या 20व्या वर्षी संजीवन समाधी माऊलींनी घेतली.
संजीवन समाधी घेतल्यावर महाराज म्हणाले ना की सद्वासना जरी असली तरी ती वासनाच आहे, आणि वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागे अनिक, असं आपले शास्त्र सांगतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर काही असेल तर वाणीरूप महाराजांचा आविष्कार. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, अगदी 20व्या शतकातली ही गोष्ट आहे की माझी नामाची वासना पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा वाणी रूपाने प्रकट झालो. तसं माऊलींच्या बाबतीत सज्जन हो असं झालं की जीवन कार्य संपलं, गुरुभक्तीचा परमोच्च बिंदू आपल्या साहित्यातून, आपल्या अभंगातून इतका सुंदर व्यक्त केला, पण तो व्यक्त केलेला गुरुप्रेमाचा, गुरुभक्तीचा, ती वासना माऊलींची राहिली की माझी गुरुभक्तीच राहिली. मी सांगितली पण मला नाही करता आली, मला ती करायची. भगवंतावरचं प्रेम, सद्गुरूंवरचं प्रेम मी सांगितलं, पण 20 वर्षाच्या काळामध्ये मला माझ्या सद्गुरूंवर, माझ्या निवृत्तीनाथांवर तसं प्रेम नाही करता आलं. हे शल्य, हे दुःख, ही वासना माऊलींची सज्जनवर राहिली. पहिल्यांदा भगवान गोपालकृष्णांची राहिली. माझी भगवद्गीता संपली नाही, समजली नाही म्हणून पुन्हा त्यांना यावं लागलं. ते माऊलीच्या रूपाने ती भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने, अमृतानुभवाच्या रूपाने सांगितली, पण पुन्हा गुरुभक्ती राहिली. आणि अजून एक गोष्ट राहिली. म्हणाले, सज्जन हो, या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं का ईश्वराची किंवा त्या नियतीची योजना म्हणावी. माऊलींनी समाधी घेतली आणि पुढच्या काही वर्षांमध्येच या महाराष्ट्रातला, या भारतातला जो भक्तिभावाचा मेळा होता, हे माऊलीला विसरले, ज्ञानेश्वरीला विसरले. त्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या आर्या घालून ज्ञानेश्वरीची प्रत अशुद्ध झाली. ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला संदेश लोकांपर्यंत पोचलाच नाही. इतकंच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींची आजची जी आळंदीची समाधी आहे, ही समाधी सुद्धा पुढच्या 50, 75, 100, 150 वर्षाच्या काळामध्ये लोकांना माहीत नव्हती. तिथे जंगल झालं होतं, तिथे कोणी जातही नव्हतं. आणि पुन्हा ज्ञानेश्वरांना, म्हणजेच त्या भगवान विष्णूंना, म्हणजेच त्या गोपालकृष्णाला माऊलीच्या रूपामध्ये असलेल्याला जाणवलं की माझी ज्ञानेश्वरी सुद्धा लोकांपर्यंत खऱ्या स्वरूपातली, शुद्ध स्वरूपातली पोहोचलेली नाही. 200-250 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींना 2 गोष्टींसाठी, 2 वासनांसाठी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये अवतरित व्हावं लागलं. एक, सद्गुरूंची भक्ती करायची होती, सद्गुरूंचं महात्म्य वाढवायचं होतं, सद्गुरूंवर प्रेम कसं करावं, आपलं आचरण कसं असावं, ही वासना राहिली. म्हणून पुन्हा माऊलींनी जन्म घ्यायचं ठरवलं. म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण वापरली जाते, ज्ञानाचा एका, नाम्याचा तुका. नामदेव महाराज पुन्हा जन्माला आले तुकारामांच्या रूपाने, आणि ज्ञानदेव पुन्हा जन्माला आले एकनाथांच्या रूपाने. म्हणजे या संतांचा इतिहास जर आपण पाहिला जन्माचा, तर भगवान गोपालकृष्णाला वाटलं माझी गीता, भगवद्गीता पोचली नाही म्हणून ज्ञानेश्वरांच्या रूपाने आले.
आणि ज्ञानेश्वरांना असं वाटलं की माझी गुरुभक्ती राहिली आणि माझी ज्ञानेश्वरी अशुद्ध झाली, म्हणून नाथांच्या रूपाने तत्कालीन प्रतिष्ठान नगरीमध्ये एक संत महात्मा जन्माला आला आणि अगदी तसाच होता ज्ञानेश्वर माऊलींसारखा. तो म्हणजे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. सज्जन हो, एकनाथी भागवत सुरू करत असताना महाराजांच्या प्रेरणेने मी हा प्रयत्न नेहमी करतो. नवे नवे ते करून घेतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण अभ्यासणार आहोत, श्रवण करणार आहोत, वाचन करणार आहोत, त्या संतांचं अत्यंत सुंदर चरित्र पहिल्यांदा आपल्या अंतःकरणात बसावं. तो संत आपल्याला कळावं. तो संत किती विशाल अंतःकरणाचा, कसा शांती ब्रह्म होता, त्या विभूतिमत्वाविषयी जेव्हा माहिती कळते ना, मग त्या ग्रंथाकडे, त्या ओव्यांकडे, त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानांकडे माणूस अंतःकरणापासून जातो. म्हणून पहिली 2-3 दिवस मला असं वाटलं की नाथांचं चरित्रच आपण पाहावं. आजपासून हे साधारण 15व्या शतकामध्ये, 15वं शतक संपलं, 16वं शतक सुरू झालं. माझ्या माहितीप्रमाणे 1533 ते 1590 हा साधारण नाथ महाराजांचा काळ. थुई थुई नाचत, अतिशय आनंदाने प्रवाहित झालेली, अत्यंत वेगाने प्रवाहित झालेली, पण विनम्र आणि शालीन युवतीप्रमाणे अतिशय संथ प्रवाहित होणारी गोदामाता प्रतिष्ठान नगरीमधून शांतपणे संथपणे वाहत होती. ही गोदामाता रोज पहाटे एका विशिष्ट वेळेला अतिशय आसुसलेली असायची आणि अतिशय आदरयुक्त, विनम्र, वात्सल्यपूर्ण वातावरणाने गोदामाई कुणाची तरी वाट पाहत असायची. आणि पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये पूर्वेकडून सूर्यनारायण हळूहळू वर येत होता. थंडीचे दिवस होते आणि कासेला लंगोटी, गळ्यामध्ये यज्ञोपवीत, अतिशय सुंदर असा भाल प्रदेश, सुंदर अशी असलेली शिखा, चेहऱ्यावर अत्यंत सात्विक, निरागस, शांत, संयमी असा भाव, अतिशय तेजपुंज असा 8-9 वर्षाचा बालक आपल्या वृद्ध आजीबरोबर धावत 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 त्या गोदामाईच्या पात्रामध्ये प्रवेश करायचा. रोजची त्या गोदामाईची अधीरता इतकी शिगेला पोहोचलेली असते त्या बालकाच्या वाट पाहण्यामध्ये. संत वाहणारी ही प्रणहिता, प्राणहिता आनंदाने अशी उचंबळून तिच्यावर लाटा प्रवाहित व्हायच्या आणि गोदामाईला वाटायचं काय त्या गंगेचं सुद्धा अंतःकरण आहे बघा सज्जन. त्या गोदामाईला असं वाटायचं की इतके अनेक वर्ष मी इथे प्रवाहित होते, मी पाहते कितीतरी मुलं या प्रतिष्ठान नगरीतली, गोंडलच अशी मुलं रोज माझ्यामध्ये सुचिरभूत व्हायला येतात आणि या प्रतिष्ठान नगरीतल्या अनेक विद्वान, वेगवेगळ्या शाखांचे, वेगवेगळ्या वेदांचे पंडित माझ्यामध्ये सुचिरभूत व्हायला येतात
अनेक वर्ष मी पाहते, पण मला कोणाविषयी इतकी ओढ नाही वाटत. कोणत्याच बालकाविषयी, कोणत्या संत महात्म्याविषयी, त्याच्या स्पर्शाविषयी मला इतकी ओढ वाटत नाही. पण या लेकराविषयी मला एवढी ओढ का वाटते? कुणाबद्दलच नाही वाटत, इतकी ओढ या निरागस सात्विक शांत असलेल्या बाळाविषयी मला का वाटते? आणि गोदामाई विचार करत असताना म्हणते की याच्या स्पर्शाने मला पुनीत झाल्यासारखं वाटतं. त्याचा स्पर्श मला एक वेगळा दिव्य आनंद देऊन जातो. किती जन्माचं पुण्य संचय या बाळाकडे असेल, किती पवित्र कुळामध्ये आणि किती पवित्र अशा प्रतिष्ठान नगरीमध्ये हा जन्माला आलाय. भावी काळात हा कोणी संत महात्मा तर होणार नसेल ना. गोदामाईचं चिंतन. आणि असा विचार करता करता गोदामाई म्हणते की हा जेव्हा माझ्या पात्रात येतो, माझ्या अंगा खांद्यावर खेळतो, हा सुचिरभूत होण्यासाठी माझ्या प्रवाहामध्ये जेव्हा येतो, तेव्हा याच्या बाल पावलांच्या स्पर्शाने गोदामाई म्हणते माझ्या पूर्व स्मृती जागृत होतात. कोणत्या पूर्व स्मृती जागृत होतात गोदामाईंच्या? तर गोदामाई म्हणाली 200-250 वर्षांपूर्वी याच प्रतिष्ठान नगरीमध्ये 4 संत तुल्य बालक आली होती. मौंज बंधनाची परवानगी घेण्यासाठी प्रतिष्ठान नगरीतल्या शास्त्री पंडितांकडे अनुमती घ्यायला ती आली होती. ती 3 बाळं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथी त्यांची धाकटी चिमुरडी बहीण मुक्ताई म्हणजे आदिशक्ती होती. ही 4ही बालकं प्रतिष्ठान नगरीतल्या शास्त्री पंडितांच्या दारादारामध्ये जाऊन विनम्रपणे प्रार्थना करत होती. शास्त्री पवा, आमचे आई बाबा गेले, आम्ही आळंदीचे राहणार आहोत. वनवन भटकत पायी भिक्षा मागत 4 मुलं प्रतिष्ठान नगरीमध्ये आली. सगळ्या शास्त्री पंडितांकडे गेली. शास्त्री पंडितांची मोठी सभा प्रतिष्ठानमध्ये भरली. 4 बालकांमधला एका बालकाने रेड्याच्या मुखातून वेद वदवले. तरीही शास्त्री पंडितांनी शास्त्रांचे दाखले ते त्यांच्या व्रतबंधनात संमत नाही. आळंदीहून इतक्या दुरून वनवन पायी चालत आलेली 4ही मुलं व्रतबंधाची संमती नाही मिळाली म्हणून दुःखी कष्टी नाही झाली. अतिशय शांत मनाने, कुणाचाही राग न करता, कुणाचाही द्वेष न करता, जितक्या स्थिर मनाने ही मुलं आळंदीहून प्रतिष्ठान नगरीमध्ये आली होती सज्जन हो, तितक्याच स्थिर बुद्धीने सगळ्यांचं हितमंगल चिंतून ही 4ही मुलं प्रतिष्ठान नगरी सोडून जेव्हा निघाली, तेव्हा पहिलं तिलावर जाताना गोदाबाई म्हणते माझ्या पात्रात ती गेली तेव्हा जो दिव्य स्पर्श मला जाणवला ना, तोच दिव्य स्पर्श या बाळाच्या बाल पावलांनी मला जाणवतोय. म्हणजे ती ज्ञानेश्वर माऊली पुन्हा या कुलकर्ण्यांच्या नातवाच्या रूपाने प्रतिष्ठान नगरीमध्ये आली. त्याचं हे सोदाहरण. बाळाने पटपट पटपट गोदावरीच्या पात्रामध्ये आजी बरोबर यावं
कासेला लंगोटी असलेल्या बालकाला आजीने घ्यावं जवळ. पाण्यामध्ये कमरेत दुडदुड दुडदुड धावत त्याने कमरे इतक्या पाण्यामध्ये जावं. आजीनी पात्रातली रेती घेऊन बाळाचं सगळं अंग धुवून द्यावं, घासून द्यावं, स्वच्छ करावं. आणि मग बाळाने पूर्वेकडे तोंड करून ओंजळीमध्ये त्याच गोदामाईचं तीर्थ द्यावं आणि 3 अर्घ्य द्यावं. ते 3 अर्घ्य देताना त्या बाळाचं मुखकमल नुकत्याच वर आलेल्या सूर्याकडे असावं. गायत्री मंत्र म्हणत म्हणत त्यांनी 3 अर्घ्य त्या गोदावरीच्या पात्रात टाकावी. 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा या भावनेनं तीच गोदावरी त्याच गोदावरीमध्ये सम्मिलित होताना मात्र ते जे थेंब त्या छोट्या बाळाच्या ओंजळीतनं गोदावरीच्या पात्रामध्ये सज्जन पडत होते ना, तेव्हा गोदाबाईच्या मनात पुन्हा एक विचार येतो की समुद्र मंथनाच्या वेळेला जे अमृत निघालं त्यातले काही थेंब माझ्यामध्ये पडले, त्यावेळेला जो आनंद, त्या थेंबांमुळे जी मी पुण्य सलीला झाली होती, तसं पुण्य सलीला झाल्यासारखं मला आज वाटतंय जेव्हा त्या बाळाच्या छोट्या ओंजळीतनं त्याच्या अर्घ्याचे थेंब माझ्या संपूर्ण पात्रामध्ये पडले. बाळाचं वय आहे 8-8.5 वर्षाचं. बाळ सध्या करत होता, गायत्रीचे अर्घ्य देत होता. गायत्रीचा अर्घ्य दिल्यानंतर गायत्री मंत्राचा जप सुरू होता. आजीने आजीचं धुणं धुवून झालं होतं, भांडे घासून झाली होती. आजी म्हणले, चल बाळा, थंडीचे दिवस आहे, फार वेळ पाण्यात नको राहू. हो आजी, आलो म्हणून लगेच संध्या संपवली. आणि आजीचा हात धरून हे बाळ प्रतिष्ठान नगरीतल्या म्हणजे आजच्या पैठण नगरीतल्या गोदावरी मातेच्या पात्रातून आजीचा हात धरून घराकडे निघावं. वृद्ध झालेली आजी आहे. एका खांद्यावर पतिराजांच्या धोत्राचा पिळा, दुसऱ्या खांद्यावर स्वतःच्या पातळाचा बाळाच्या छोट्या छोट्या कपड्यांचा, हातामध्ये एक घागर भरून घेतलेली आहे. आणि वृद्ध आजी घराकडे निघाली. बाळ आपल्या परीने आजीचं ओझं हलकं करण्यासाठी धुण्याचे पिळे स्वतः जवळ घेतले. प्रतिष्ठान नगरीतल्या त्या रस्त्यावरून जाताना अनेकांनी आजीला विचारावं, मी घागर घेऊ का, मी घरापर्यंत नेऊ का, तुमचं धुणं घेऊ का, आपण किती थकलात, आपण वाकलात हो आजी, मी घेतो ना तुमचं ओझं. आजी म्हणायच्या, आपापल्या प्रार्थनाचं ओझं आपणच उचलायचं असतं, त्याला देऊन नाही चाललं. आपण किती दिवस आमचं ओझं घेणार. सज्जनो, संतांच्या चरित्रातलं एक एक वाक्य जे आहे ना, इतकं आपल्याला घेण्यासारखं असतं. वृद्ध झालेले आजी आजोबा आहेत आणि त्यांच्यावर पडलेली नातवाची जबाबदारी नाथांच्या चरित्रातलं फार विशेष, फार अभ्यासण्यासारखं आहे. म्हणून म्हटलं की आपल्या मुलाबाळांसोबत संतांची कथा ऐकावी. इतका सुंदर उपदेश, नवे नवे अंतःकरणाला भरणाऱ्या गोष्टी. आणि जेव्हा एखादी गोष्ट अंतःकरणात जाते ना, तर ती मनुष्य आचरल्याशिवाय राहत नाही. पण अंतःकरणाला भिडणारी गोष्ट ही सात्विक हवी. ती जितकी सात्विक तितकी ती आचरायला सोपी आणि त्याचे फायदे जास्त. आजीनी नातवाला घरी घेऊन यावं, नातवाचे कपडे बदलावे, पटकन 2 खजुराच्या बिया आणि भांडभर दूध त्याला द्यावं. म्हणाल, बाळा हे दूध घे आणि गुरुजी तुला शिकवायला येणार आहे, अभ्यासाला बैस, कालचा पाठ तुझा राहिलाय. लेकरांनी कुठलाही हट्ट न करता हो आजी करून करावं. पटकन दिलेले 2 खजूर खावे, शांतपणे दूध प्यावं आणि लगेच छोटं धोतर, एक छोटं उपरण घालून गुरुजी येण्याच्या आत गुरुजींचा आसन टाकून त्या आसनाला नमस्कार करून त्याच्या समोर आपलं आसन टाकावं आणि गुरुजींनी काल दिलेला पाठ शांतपणे म्हणत बसावं.
कधी हट्ट नाही, कधी राग नाही, कधी रुसून बसणं नाही. अत्यंत विचारी आणि शांत असा हा बालक आजी आजोबांजवळ राहायचा. दिवसामधून दिवस आणि महिन्यामधून महिने चालले होते, काही वर्षही झाले होते. आणि एक दिवस हे पोर हमसून हमसून रडत घरी आलं आणि आजी जवळ आला आणि आजीला म्हणाला, आजी मला त्या सीता काकू खूप बोलल्या ग. आजी म्हणली, कोण ती? महाडिकांची शिती? काय म्हणली ती? वेल्हाळ तोंडाची? आणि बाळ सांगू लागलं, आजी मी त्यांच्याकडे खेळता खेळता पाणी प्यायला म्हणून गेलो. सीता काकूंना म्हटलं, सीता काकू मला पाणी देता का भांडभर? तर त्यांनी पाणी देणार. त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणे आले होते आणि ते पाहुणे सीता काकूंना म्हणाले, किती गोरागोटचा तेजस्वी मुलगा आहे हो हा. तर माझ्या हातात पाण्याचं भांड देताना सीता काकू त्या पाहुण्यांना सांगू लागल्या, कसला गोरा गोमटा हा तर कपाळ करंट आहे म्हणून. आई बापाच्या मुळावर आला, जन्माला आला आणि आई बाप गेले ग. आजी माझे आजोबा माझे आई बाबा कुठे गेले ग? आजीने पटकन नातवाला जवळ घेतलं, म्हणजे बाळा तुझे आई बाबा यात्रेला गेले ना, मी सांगितलं ना, दूरवरच्या यात्रेला गेले बघ. नको असं रडू नये आपण, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. पण सज्जन हो, मुलं बुद्धिमान होते. 8 वर्षाचा होता, रोज गायत्रीचा जप करायचा. अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचा मुलगा होता आणि अत्यंत विचारी आणि संयमी होता. त्या लेकराला हे कळायचंच नाही, आजी सांगते ते खरं आहे का आपल्या वेटाळ्यातली लोक सांगतात ते खरं आहे. या संभ्रमावस्थेमध्येच ते लेकरू वाढत होतं. आजीने जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि त्याला आपल्या काखेमध्ये त्याचे मान दाबून स्वतःचे डोळे पटकन पुसले की जे त्याला दिसणार नाही. पण त्यांनी वर करून पाहिलं, आजीच्याही डोळ्यात पाणी होतं. आजी तू का रडते ग? अरे बाळा, तुला जशी तुझ्या आई बाबांची आठवण येते ना, खूप दिवस झाले ते यात्रेला गेले ना, मला पण त्यांची आठवण येते रे, म्हणून रडू आलं. तुझे आई बाबा पण माझे ते बाळ आहेत ना. जा रडू नको, तुला खाऊ देते, थोडं खेळायला जाऊ. आजीने समजून सांगतो. लेकरू मुळात हट्टी नव्हतंच, शांत स्वभावाचं. आजीने सांगावं पुन्हा खेळायला जा. जरा दिवस झाले, खेळता खेळता दुपारी असंच धावत पळत घरी आलं. ओसरीवर बसलेल्या आजोबांना म्हणाला, आजोबा मला आता काशीनाथ भटजी भेटले होते आणि त्यांनी तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितला. काय रे बाळा, काय निरोप दिला काशीनाथ भटजींनी? आजोबा काशीनाथ भटजी म्हणाले की अरे आजोबांना निरोप दे की उद्या तुझ्या बापाचं श्राद्ध आहे, तर मी वेळेवर पोहोचतो. लेकराच्या मनामध्ये श्राद्ध म्हणजे काहीतरी मुंजीसारखा, लग्नासारखा, गृहमुखासारखा काहीतरी विधी असेल असं त्याच्या मनात होतं. मग तो म्हणाला, पटकन तिथून आजीकडे गेला आणि आजीला म्हणाला, आजी माझं श्राद्ध कधी करणार आहेस? आजीने पटकन तोंडावर हात ठेवला, बाळा असं अभद्र बोलू नये. मग ते कसं म्हणाले, तुझ्या बाबांचं श्राद्ध आहे? मग ते अभद्र असतं म्हणजे श्राद्ध म्हणजे काय असतं गाजी? संतांच्या जीवनात कशा प्रकारचे दुःख असतं, काय उत्तर दिलं असेल नाथांच्या आजीने बघ, कसं समजून सांगितलं असेल का? ही संतांची चरित्र सज्जनो, मी इतकी उलगडून सांगण्याचं कारण, बारीक सारी गोष्टी सांगण्याची, आपण आपल्या जीवनातल्या कोणकोणत्या दुःखाला किती मोठं करतो. इतकं मोठं करतो की महाराजांच्या समोर महाराजांना आपलं दुःख सांगत असताना ते दुःखच मोठं आहे असं एनलार्ज करून आपण महाराजांना सांगतो. पण आपल्या मनामध्ये हा कधी विचार येत नाही की या दुःखापेक्षा, या विश्वापेक्षा माझे महाराज मोठे. हा विचार येत नाही. येतो का? काय होत?
नाथांचं चरित्र, तुकोबांचं चरित्र, माऊलीचं चरित्र, महाराजांचे चरित्र पहा सज्जनो. काय प्रपंच आहे त्यांचा, काय दुःख आहे बालपणापासून त्यांना. मला म्हणायचं की हे पाहून आपण किती श्रीमंत आहोत. आपल्याला त्यांनी त्यांच्या कृपेने, त्यांच्या कृपाछत्राखाली किती आनंदाने ठेवलं. तेव्हा आजी म्हणाली, बाळा असं बोलू नये. समाजामध्ये वागत असताना नाथ महाराजांना बालवयामध्ये असे प्रश्न पडायचे. सज्जनो, असेच प्रश्न आपल्याही मुलांना पडतात. जवळ गेलो त्यांना समजून सांगणं फार गरजेचं. त्यांच्या प्रश्नांच्या, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येणार नाही. तेव्हा सत्संगात, उपासनेत राहिल्याने आपोआप नामाने प्रश्न सुटतात. त्यांना अतिशय सत्सद विवेक बुद्धीने उत्तर मिळतात. म्हणून सत्संग गरजेचा आहे, म्हणून आपला चातुर्मास गरजेचा आहे. पुढे श्राद्धाच्या विधीविषयी बाईंनी सांगितलं. आजी म्हणाली, अरे बाळा तसं नसतं. आणि बोलण्याच्या ओघामध्ये आजीकडून सांगितलं गेलं की जी माणसं नसतात त्यांचं श्राद्ध होतं, त्यांच्या श्रद्धेने जी गोष्ट केली जाते त्यांच्या तिथीच्या दिवशी. मग माझ्या बाबांचं श्राद्ध म्हणजे माझे बाबा गेलेत का, माझी आई गेली का? वेळ काळ जात होता आणि बालनाथांच्या मनामधल्या प्रश्नांची उत्तरं त्या समाजात वावरताना आपोआप सुटत गेली. आणि बालनाथांना कळायला लागलं की नाही. सगळी मुलं म्हणायची, अरे तू अनाथ आहेस, आम्हाला बघ आई बाबा आहे. तुला आई बाबा नाही, तुला आजी आजोबा आहे. तुझा दुःखी होऊन बाळनाथ घरी यायचे, पुन्हा आजीला विचारायचे, आजोबांना विचारायचे, कधी आजीला कधी आजोबांना. पण सज्जन हो, पूर्वीच्या काळी स्त्रिया शाळेत जाऊन शिकलेल्या नसायच्या, लौकिक अर्थाने त्या सुशिक्षित नसायच्या, पण सुसंस्कृत असायच्या. आजी शिकलेली नव्हती आणि बाळ आला म्हणाला, आजी माझ्या सवंगडी मला अनाथ आहे असं म्हणतात. मी अनाथ आहे का ग? नाही ना, मी अनाथ नाही ना, मला आजी आहे आजोबा आहे असं मी त्यांना सांगतो ग. तर ते म्हणतात, अरे तुला आई बाबा नाही, आम्हाला तर आजी आजोबा आणि आई बाबा पण आहेत. मग ज्यांना आई बाबा नसतात ते अनाथ असतात का ग? आजीने पटकन जवळ घ्यावं, ती मारावी, आपल्या कुशीमध्ये घ्यावं, हळूच त्याचं डोकं आपल्या मांडीवरतून त्याला थापटत थापटत संध्याकाळच्या वेळेला आजीने सांगावं, बाळा अरे अनाथ कोणीच नसतं रे, तू तर अनाथ नाहीच आहेस. आणि तू किती पवित्र कुळात जन्माला आलास माहितीये का तुला? आणि गोष्ट सांगायला सुरुवात करावी. आणि ती गोष्ट सांगावी तर आपल्या कुळाची सांगावी. म्हणाले, अरे माझे सासरे म्हणजे तुझे पणजोबा, त्यांचं नाव माहित आहे का तुला? काही ना आजी? अरे त्यांचं नाव भानुदास महाराज. ते फार मोठे संत होते, त्यांनी फार मोठा दिग्विजय केला. आजी दिग्विजय केला म्हणजे काय केलं ग? आणि ते थोर होते म्हणजे काय? कसा प्रश्न आहे, कसं उत्तर द्यायचं लेकराला? त्याचा बुद्ध्यांक काय, त्याची समज काय, त्यांनी जग किती पाहिलं, त्याला समजेल अशा त्या भाषेमध्ये त्याच्या बुद्धीचा अंदाज घेऊन प्रेमाने त्याला सांगून त्याचं दुःख कमी करणं, खरं त्याला सांगणं, हे पालकाची खरी भूमिका आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ती जास्त भयावह झाली. अशा वेळेला तुमच्या वाणीला यश येण्यासाठी, तुम्ही सांगितलेलं तुमच्या पाल्यांना समजण्यासाठी तुमच्या वाणीला वजन हवं. म्हणून 13 कोटीचा संकल्प. आपली मुलं आपलं काय ऐकत नाही, त्या वाणीत वजनच नाही. आणि ते वजन कशाने येईल? म्हणजे त्याला पटेल असं कसं होईल?
त्याच्यासाठी नामाची शक्ती. तुम्हाला काय सांगू, आतापर्यंत जेवढे म्हणून थोर मोठे महात्मे किंवा वक्ते झाले की ज्यांची वाणी श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडते ना, त्याच्या मागे नामसाधन आहे, तपश्चर्या आहेच, त्याच्याशिवाय नाही. म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आजकालचं पॅरेंटेशन खूप अवघड झालंय, खूप. जनरेशन गॅप हा सगळ्या पिढ्यांमध्ये असतोच. तो इतक्या दिवसापर्यंत म्हणजे आपल्या पिढीपर्यंत कॉमन असायचा, पण आता तो खूप एनलार्ज झालाय. हा जो गॅप आहे ना, खूप मोठा आहे. प्रत्येक मुलामुलींना असं वाटतं की आपल्या आईबाबांना फारसं कळतच नाही. आपण खूप अपडेटेड आहोत, आपले आईबाबा नाही, काहीच कळत नाही. स्लीवलेस घालू नको जेव्हा आई सांगते तेव्हा, आई तू किती मागास विचारांची आहेस, काकूबाई सारखं मी राहू का? यापासून त्या चरित्रापर्यंत जातानाचा सुवर्ण मध्य साधणं गरजेचं. म्हणाले तुझे आजोबा होते ना, फार मोठे महान भगवत भक्त होते. कर्नाटकातल्या राजांनी आपला पंढरपूरचा पांडुरंग, तो राजा होता म्हणून विजयनगरला नेला, तिथे स्थापन केला. तेव्हा तुझ्या पणजोबांनी म्हणजे माझ्या सासरेबांनी, माझ्या मामांजींनी, मध्येच प्रश्न विचारतो ना बाळनाथ, मामांजी म्हणजे काय ग आजी? अरे माझे सासरे. तर भानुदास महाराजांनी त्या पांडुरंगाला विजयनगरवरून परत स्वतःच्या स्वसामर्थ्याने राजाच्या तावडीतून पुन्हा पंढरपूरला आणून बसवलं. याला दिग्विजय असं म्हणतात, राजाला जिंकून आणलं. आशांचा तू पळतोयस बाळा, तू अनाथ कसा? त्या भानुदास महाराजांचे चिरंजीव म्हणजे तुझे आजोबा. बाळनाथ बुद्धिमान होता, हळूच आजीला म्हणतो, आजी माझ्या आजोबांचं नाव काय? मग त्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आजीला सुद्धा थोडीशी लज्जा दिसली. चावट, काय विचारतोस मला आजोबांचं नाव? आजी बुद्धिमान होती, लेकराला सांगणं गरजेचं होतं. आजीने प्रश्न विचारला, तुला विष्णू भगवान माहित आहेत की नाही? आजोबा तुला गोष्टी सांगतात की नाही रोज? बाळनाथांची एक सुंदर सवय होती, नवे आजोबांनी लावली होती, की रोज संध्याकाळचा परोसा झाला, संध्याकाळची जेवण झाली, आजोबा बाळनाथाला स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन डोक्यावरून हात फिरवत रोज पुराणातल्या कथा सांगायचे आणि डिटेलमध्ये सांगायचे की कोण कुणाचा काय, असं सगळं जुन्या पद्धतीचं सांगणं. आणि त्याला कथा सांगत असताना आजीने पण कथा ऐकली. आजी म्हणाली, हे बघ, विष्णूच्या हातात काय असतं? तो म्हणला चक्र. मग त्याच्या हातात चक्र आहे म्हणून त्याचं वेगळं नाव काय? तो म्हणजे चक्रपाणी. तेच तुझ्या आजोबाचं नाव. किती सुंदर शिकवण आहे. कोण शिकवत आहे? आजी शिकवत. म्हणून घरात आजी असणं गरजेचं असतं. आणि ते जेव्हा तो म्हणाला चक्रपाणी, तेव्हा तेवढ्या वयाच्या असलेल्या आजी अतिशय छान अशा लाजल्या. काय भारतीय संस्कृती होती, काय मर्यादा होती. जेव्हा मर्यादा राहिली ना कुठल्या गोष्टीला, की नाही श्रीखंड फक्त महिन्याला एकदा होईल तर श्रीखंडाचं आकर्षण आहे. पुरणाची पोळी कुलधर्म कुलाचाराच्याच दिवशी होणार. पेढे कोणी पास झाला तरच मिळणार, म्हणजे दर 1 मेलाच पेढे मिळायचे खेडेगावात. त्याच्यामुळे पेढ्यांचं आकर्षण होतं. आता मिठाईची दुकानं 50 मीटरवर एक आहे. काय आकर्षण आहे? मला सांगा, कोणता तरी मुलगा पेढे खाताना तुम्हाला दिसतो का? कोणतंही गोड द्या, कोण खातच नाही. म्हणून म्हणाले, चक्रपाणी तुझे आजोबा आणि तुझे बाबा त्यांचे चिरंजीव, त्यांचं नाव सूर्यकांत. लगेच बाळनाथ म्हणतो, मग आजी माझं नाव एकनाथ सूर्यकांत कुलकर्णी. अगदी बरोबर. सज्जन हो, असं हे बालपण नाथांचं देणं. पण इतक्या या सगळ्या परिस्थितीमध्ये एक वैशिष्ट्य नाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
की अत्यंत संयमी, बालपणापासून हा मुलगा संयमी, अतिशय शांत होता, कधी रुसला नाही, कधी फुगला नाही, कधी राग केला नाही, कधी हट्ट केला नाही, आणि आजी आजोबांच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला झेपेल असं कायम त्यांच्याबरोबर राहायचं. त्याला शिकवलेला अभ्यास रोज करणं, नियमित परोत्साह म्हणणं. आणि चक्रपाणी आजोबा थकलेले होते. जणू एक विचार करण्यासारखी गोष्ट, एवढा मोठा महान संत असलेला भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणी, चक्रपाणींचे चिरंजीव सूर्यकांत, त्यांच्या पोटी आलेले नाथ महाराज, एवढ्या मोठ्या भगवत भक्ताच्या पोटी जन्मलेल्या चक्रपाणींच्या वाट्याला आलेलं दुःख जर आपण पाहिलं तर केवढं मोठं आहे. म्हणजे एकुलत्या एक मुलाचं लग्न झालं, अतिशय शांत असलेले चक्रपाणी, जणू काही भगवान विष्णूच होते ते. आणि त्यांची पत्नी जी खरोखर लक्ष्मी होती. पहिलंच अपत्य माझ्या माहितीप्रमाणे नाथ महाराज, मूळ नक्षत्रावर जन्म झाला, बाळाचा जन्म झाला, अगदी थोड्या अवकाशामध्ये आई आणि बाबा, पहिल्यांदा आई नंतर बाबा गेले. एकुलता एक मुलगा आणि सून जाणं आणि मागे नातवाला ठेवून जाणं, केवढं दुःख त्यांच्या वाट्याला. पण आपल्या प्रार्थनाचे भोग आपण भोगायचे, आणि ते भोगत असताना दुःखाने नाही भोगायचे. त्या परमेश्वराने या बालकाची सेवा मला दिली. एवढं मोठं दुःख होतं, पण आजी आजोबांना एकच सुख होतं की दिवसभर चुणचुणीत असलेला, अतिशय शांत संयमी असलेला नातू या एका नातवाच्या मुखाकडे पाहून या लेकराला आपल्याला मोठं करायचं, या एका अत्यंत आनंददायी आशेवर चक्रपाणी आणि त्यांच्या पत्नींचं जीवन व्यतीत होत. सज्जन हो, नाथ महाराजांचं खरोखर चरित्र अतिशय सुंदर लिहिलेलं आहे, घडलेलंच तसं आहे. हे सगळं पाहत असताना पुन्हा पुन्हा मला ते वाटतं की संतांचा गृहस्थाश्रम, संतांचा प्रपंच, संतांचं जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांच्या वाटेला आलेली सगळी दुःख याची जर गोळाबेरीज आपण केली आणि आपल्या प्रपंचातल्या दुःखांची बेरीज गोळाबेरीज केली तर निश्चितच आपल्या वाटेला आलेली दुःख दुःखच म्हणायची गरज नाहीये. आणि या बालकाला सांभाळत असताना हे दाम्पत्य, वृद्ध दाम्पत्य, आपल्या अखंड नामस्मरणाला, आपल्या भगवंतावरच्या विश्वासाला कधीच दुणावलं नाही. हा या आजच्या पहिल्या भागामध्ये घेण्यासारखा संदेश आहे असं मला वाटतं. खरोखर नाथांचं चरित्र अभ्यासत असताना आपल्या सद्गुरूंनी, म्हणजे नाथांचे सद्गुरू पूज्य श्री जनार्दन स्वामी यांनी ज्या पद्धतीने स्वतःचं जीवन, ज्या तत्वाला धरून, ज्या वृत्तीला धरून ते जगले ना, अगदी तसंच्या तसं चरित्र नाथ महाराज आयुष्यभर जगले. आजी आपल्या नातवाला समजून सांगताना सांगते ना की अरे तू भानुदास महाराजांचा पडतोयस, तू अनाथ कसा असशील, तू अनाथ नाहीये, तुला तुझ्या संगतीत जेवढे येतील त्या सगळ्यांना सनाथ करण्यासाठीचा तू एकनाथ आहे, म्हणून तुझं नाव एकनाथ ठेवलं, तू अनाथ नाहीयेस. हा विचार बालपणी आजी या संताला देते सज्जन. आणि संत चरित्रामध्ये जीवनविषयक मूल्य जपत असताना सगळ्यात मोठं मूल्य हेच आहे की आपण आयुष्यात कोणाचा आधार कधी शोधू नये. आपण किती लोकांचा आधार होऊ शकतो
हे व्यक्तिमत्व विकासाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र, की मला हे सपसायचं, मला हे वाढवायचं, मी हे करणार आहे. त्यामध्ये अहंकार येऊ नये म्हणून सद्गुरु तत्व आहे. अहंकार येऊ नये म्हणून त्या सद्गुरु तत्वाप्रती माझी शरणागती राहावी, आणि म्हणून त्या सद्गुरु तत्वाप्रती अखंड अनुसंधानाची वृत्ती जोपासण्याचं व्रत सत्शिष्याला सांगितलेलं आहे. अखंड अनुसंधान म्हणजे काय, की सारखं त्यांच्या स्मरणात राहायचं. आणि अखंड अनुसंधानी होतं काय, की जेव्हा तुम्ही सारखं महाराजांशी सांगता की मी हे करतोय, मी हे करतोय, मी हे करतोय, मी करतो, मी करतो, मी करतो, हे सांगता सांगता आपल्यातला मी केव्हा नाश पावतो आणि आपल्याला शरणागत भाव येऊन जातो हे आपल्यालाच कळत नसतं. म्हणून अखंड अनुसंधान, कारण शरणागती हा सर्वात मोठा गुण आहे परमार्थातला, सद्गुरु सेवेतला, आणि शरणागती येणं फार कठीण आहे. म्हणून त्याचं सूत्र मला असं वाटतं की अनुसंधान हे शरणागतीचं सूत्र आहे. आपण जेव्हा नित्य सांगतो ना, आपोआप आपल्या अरे सांगितलं की संपत, सांगितलं एकदा महाराजांच्या कानावर घातलं ना, आपण काय करायचं, यत्न कसून करीन मी, बस यशदे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. पण हे मानावा अंडरलाईन आहे, तर हे मानावा याच्यासाठीचं ट्रेनिंग आहे अनुसंधान. आणि ते आपल्याला आपण सगळे सत्संगामध्ये, आपण उपासनेमध्ये असल्यामुळे आपल्याला एकाकडून असं पर्क्युलेट होत जाते. सज्जन, मी तुम्हाला काय सांगू, इतकं आपण खरंच सांगतो ना, आपण नांदेडचे लोक खरंच भाग्यवान. आज मला खरं सांगतो, मला नाही आपल्या सगळ्यांना झाला असेल, पण मला माझा आनंद शेअर करण्याची संधी मिळाली तर मी पण करतो. यावर्षी 1 जानेवारीला गुरुवार आहे. 1 जानेवारी 2025ला श्री महाराजांच्या कृपेने आपल्या उपासनेला, माफ करा, 1 जानेवारी 2026ला आपल्या उपासनेला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि त्याची फलश्रुती जर काही असेल, आज श्री महाराजांच्या कृपेने आज एका दिवशी 15 आणि याच्या आधी कमीत कमी 15 नांदेड उपासना मंडळाचं म्हणून जवळपास 30 ते 35 लोकांनी श्री महाराजांच्या आशीर्वादाने, कृपेने, इच्छेने 13 कोटीचा संकल्प सोडला. आपण इथे 15 जणांनी आणि एक मुंबईच्या ताई होते, काय नाव त्यांचं, आदिती देशपांडे, त्यांचा माझा काहीही परिचय नाही, फक्त टेलिफोनिक आहे. ऑनलाईन त्यांनी महाराजांच्या समोर 13 कोटीचा संकल्प, मुंबईत आहेत, त्यांचे मिस्टर हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून काम करतात, विनय देशपांडे असं काहीतरी त्यांचं नाव आहे. 5-7 चित्रपट आहे, त्यांनी पाठवलं मला त्यांचा बायोडाटा. त्याच्याशी आपल्याला काहीच नाही. त्या माऊलींनी आत्ता फक्त 15 दिवस झाले त्या जप करायला, आणि आज त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला 13 कोटीचा संकल्प सोडायचा, आणि ऑनलाईन एक असे 13 कोटीचे संकल्प होणं. मला असं वाटतं या 25 वर्षातल्या गुरुवारच्या उपासनेचं महाराजांनी आपल्याला दिलेला हा शेष आहे, नामशेष. त्यात त्यांनी काय होणार आहे, आपला मीचा नामशेष होणार आहे, आणि तेच आपल्याला अभिप्रेत आहे. आजची झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी समर्पण करूया, आणि सगळ्यात आनंददायी आपल्याला आपल्या जीवनातल्या कोणत्याही प्रसंगी ज्या अभंगाचं चिंतन करावं असं जीवनाचं सार असलेला अभंग नाथ महाराजांनी दिला, त्या अभंगाचं चिंतन करूया, तो आपण महाराजांच्या चरणी सादर करूया. श्रीराम समर्थ.